खरंच संधी होती फलंदाजाला या चेंडूला भिडकावून देण्याची, मात्र स्वतःवर थोडासा अंकुश लावलेल्या फलंदाजाने. स्ट्राईक साठी सुमित 2 धावा पळून काढलेल्या आहेत 9 चेंडूवर. प्रीतचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही सुमित याला. भावेश गोलंदाजी मार्गावर. हो, याच्या बाहेर चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूच्या आणि बॅटचा नीटचा संपर्क झाला नाही. थोडीशी चेंडू बॅटला स्पर्श करून यष्टी रक्षकापर्यंत तिथेच जवळ राहिलेला आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर 9, त्यानंतर फ्रीट आणि तिथून गोलंदाजीमध्ये बचाव केलेला आहे गोलंदाज भावेश याने. कमबॅक, चांगला कमबॅक. सुमित याला काही समजत नाही कशा रीतीने फलंदाजी करावी. जयहरी रांजणोली आणि हा संघ विजेता झाल्यानंतर जयदुर्गा गोवे, जय गावदेव पिंपलकर या संघांमध्ये चालू असलेला सामना. बघा काय गोलंदाजी आहे, काय कमबॅक आहे, काय पुनरागमन आहे या गोलंदाजाचं, भावेश याचं. दुसरा एखादा गोलंदाज असता तर आत्मविश्वास त्याचा कमी झाला असता. इथे मात्र भावेश अगदी त्वेषाने गोलंदाजी करतात. फुलटा चेंडू भिडकावून देणे क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. हॅलो. तर स्ट्रेट ड्राईव्ह केला होता गोलंदाजाच्या वरून चेंडूला भिडकावून दिलं होतं चौकाराने. भावेश पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र मिड विकेट क्लिअर करताना षटकार. पाटील आणि अशा रीतीने पंच सुद्धा सामन्यामध्ये मनोरंजन करताना, जबरदस्त मनोरंजन होताना प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं. आणि ही स्पर्धा खरोखरच रंगलेले पहिल्या सामन्यापासून चालू सामना, दुसरा सामना. जयदुर्गा गोवे, गावदेव पिंपलकर गोवे संघ. आता मात्र पुन्हा एकदा बघूया. फुलटा चेंडू आहे, पंचांकडून इशारा तर आलेले दोन्ही पंचांकडून. नो बॉलचा. एका षटकामध्ये 2 बिमर टाकलेले आहेत, याच्यामुळे तुम्हाला गोलंदाज बदली करावा लागेल. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. कमबॅक केलं होतं गोलंदाजाने, मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर नियंत्रण राखू शकले नाही. अवांतर 1 धाव आणि पळून काढलेले 1 धाव. या चेंडूवर एकंदरीत 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16वर. गोलंदाज बदलावा लागेल. दुसरा गोलंदाज बघूया कोण येतोय. चेंडू किती शेष आहेत राजू पाटील? 1 चेंडूसाठी आता तुम्हाला गोलंदाज वापरावा लागेल आणि त्या चेंडूवर बकरा हलाल होणार आहे, म्हणजे तो फ्री हिट आहे. बघूया कोणाला तिथे सुलावर चढवलं जाते 1 चेंडूसाठी. प्रथम आलेला आहे. प्रथम असा तुझ्या आयुष्यामध्ये क्वचित क्षण येईल जो फ्री हिट आहे आणि तुला तो चेंडू टाकायचा आहे, ज्या चेंडूवर सर्वात जास्त गोलंदाजाला खतरा असतो, धोका असतो. कारण तुझ्या आयुष्यामध्ये तुला विकेट पण मिळू शकणार नाही या चेंडूवर. कायम स्वरूपी स्मरणात राहणार हा चेंडू येतोय प्रथम याच्या कडून. तर डावखरा फलंदाज आकाश आता पहिल्यांदा स्ट्राईक साठी सज्ज होतोय. सन्माननीय उद्योगपती विनोदजी ठाकरे इथे उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये भेट दिलेली आहे स्पर्धेला. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलेले आहे. आपल्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान आहेत सन्माननीय विनोदजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, एक उद्योजक आणि उद्योगपती म्हणून त्यांनी अल्पावधीतच ख्याती मिळवलेली असे विनोदजी ठाकरे यांचा आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे, मराठी संस्कृती, हिंदू संस्कृतीप्रमाणे सन्मान करूया. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. त्याचा मान सन्मान राखणे आपली परंपरा आहे. तर सचिश दादा
ज्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आहे त्यांच्या शुभ हस्ते प्रेमाची मायेची शाल, प्रेमाची मायेची शाल, एक स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आमच्यापासून निरोप घेताना विनोदजी दादा ठाकरे आपल्यापासून फारकत घेताना निरोप घेताना आपलं खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला काही कालावधीसाठी का नसो भेट दिली, अमूल्य वेळ दिला, आपलं खूप खूप आभार. विकास गोलंदाजी मार्गावर येते, बघूया पहिल्या षटकामध्ये मागणी ठरले असताना इथे मात्र मोठा फटका, चेंडू जात आहे वाईट इज मिड विकेट सीमा रेषेबाहेर, एका टप्प्याने चौकार. खेळतायत, सामने बघतायत, आपल्या गावातला संघ इथे लढतोय. तर काय वाटते सध्या परिस्थिती कशी आहे संघाची आणि काय ठरवून आलेत घरातून? मी तर म्हणेन थोडीशी जी बाजू आहे ती भक्कम जयदुर्गा गोवे संघाची, कारण जे दोन्ही संघ खेळत आहेत त्याच्यामध्ये एक संघ गावदेव पिंपळगर हा जोशमध्ये आहे, मात्र अनुभव कमी आहे. नौका संघ आहे, मात्र हा संघ घरच्या मैदानावर हे विसरून चालता येणार नाही, कधी पलटवार करू शकते. आता मात्र खराब गोलंदाजी आणि उत्कृष्ट फटका, पुन्हा चेंडू सीमा पार जातोय. राजेंद्र बदागे यांचा चौकाराचा इशारा. चेंडू पासून आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे, मात्र त्याच्यासमोर कुठल्या गोलंदाजाचे तग लागत नाही, निभाव लागत नाही. भावेश असो, विकास असो, की एक चेंडू टाकलेला गोलंदाज उंच झेल उडाल्या क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र चुकी करणार नाही. पहिला हादरा सुमित याच्या रूपात. कुठेतरी नजर लागल्यासारखी दिसलंय सुमित यांच्या फलंदाजीला. 21 धावांवर चांगल्या रीतीने खेळत होता, त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज झेलचीत झालेला आहे. एक सॉफ्ट डिसमिसल, मोठा फटका खेळण्याचा जरी प्रयत्न केला होता तरी मात्र अंतर जास्त नव्हतं. विकास गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होते. डावखोरे आकाश साठी सलामीला आहे. आकाश अजून खातं उघड करायचे आहे आकाश याला. हो बघा, अजूनही आकाश याला सूर सापडलेला नाही, कारण त्याचा साथीदार जो फलंदाज होता चांगली फलंदाजी करत असताना स्ट्राईक त्याला जास्त वेळ घेता आली नाही किंवा स्ट्राईक त्याच्याकडे राहिलेली नाहीये. मात्र सलामीला जरी त्याला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आणि डावखुऱ्या फलंदाजाला जर आपण बघितलं तर इथे सध्या तरी अजून पोषक असं वातावरण निर्माण झालेलं नाही डावखुऱ्या फलंदाजासाठी. हो, मात्र जसा काळ बदलेल, जशी दिवस बदलेल, तसा डावखुऱ्या फलंदाजाची इथे आपल्याला वेगळी शैली पाहायला मिळू शकते. आवी सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये फेल ठरले होते, पहिल्या चेंडूवर भोपला न फोडता बाद झाले होते. इथे समीर थोडा आकाश थोडा चाचपडत खेळताना. विकास चांगली गोलंदाजी करतोय, 2 चौकार खाल्ल्यानंतर. आता मात्र फुलटच चेंडूला स्वीप केलंय.
चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर 25 लॉस ऑफ 1 विकेट. त्यामध्ये थोडी चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली विकासाची, कारण लगातार 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलेल्या आपल्या संघासाठी 9 धावा देऊन एक महत्वपूर्ण सफलता जो सुमित डोकेदुखी साबित होत होता गावदेवी पिंपळगर या संघासाठी, त्याला बाद करण्यात यश मिळालेलं आहे विकास याला. नक्कीच भावेश याने सुद्धा चांगला कमबॅक केला होता पहिल्या 4 चेंडूंवर. त्यानंतर मात्र त्यांच्या षटकाची सुमित याने वाट लावली पूर्णपणे. शेवटी त्यांना षटक सोडून जावं लागले 2 बिमर टाकल्यामुळे. त्यानंतर विकास याने सुद्धा 2 चौकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. आता मात्र संघ दोन्ही सुस्थितीत आहेत. असं म्हणता येणार नाही की जयदुर्गा गोवे संघ वरचढ आहे, किंवा असंही म्हणता येणार नाही की गावदेवी पिंपळकर संघ वरचढ आहे. इथून सामन्याला काही कलाटणी मिळू शकते. गोलंदाजी मार्गावर निशांत येतोय. संघ थोडासा अडचणीत आहे. 12.50ची धावसंख्या आतापर्यंत आहे, पूर्णांक 50ची सरासरी. डावखुरा गोलंदाज. हा चेंडू बघा, एकदम स्लोअर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. एक विचित्र शैलीने टाकलेला हा चेंडू, आणि त्या चेंडूवर अवांतर धाव आलेले. धावसंख्या 26. निशांत पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेट. खराब चेंडू, योग्य नसेल. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. गगनभेदी षटकार. महागड ठरू शकतोय. कधीपासून चाचपडत खेळणारा आकाश, खरोखरच त्याने आकाशाला सलामी दिलेली आहे. आकाशामध्ये चेंडूला पाठवलेला आहे, आणि चेंडू बघा गुम झालेला आहे, हरवलेला आहे. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर भासाकलेला आहे. पुन्हा चेंडू इथे येणं अशक्य. एवढा राग काढलेला आहे त्या चेंडूवर, कारण कधीपासून आकाश हा चाचपडत खेळत होता, खराब चेंडूच्या इंतजार मध्ये होता. स्ट्रेट ड्राइव्ह केले, गोली की तरह आणि तीर की तरह सीधा चौकार. छत्तीसबाई यांच्या वाढदिवसावर 36 वरून पुन्हा एकदा धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते. 42. काय फलंदाजी बघा, सुरुवातीला आपला जम बसवण्यासाठी 2-3 चेंडू घेतलेले आहेत त्यांनी, नजर बसवण्यासाठी. त्यानंतर मात्र आक्रमण केलेलं आहे, आणि आता त्यांना चेंडू आणि नजर याचा काही प्रश्नच राहिले नाही. आता त्यांना चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा मनसुबा आता केलेला आहे. गिअर चेंज केलेले आहेत. सकारात्मक क्रिकेट ते पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज आता येणारा संकटात सापडणार आहे आकाशाच्या समोर. आता मात्र मिस टाइम शॉट झाले, थोडासा पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप पॉइंटला 2 धावा बोलून काढले जाते. उत्कृष्ट टेलिकास्ट पाहायला मिळते. इथे दोन्ही जे सलामी जे फलंदाजी करतायत दोघे सख्खे भाऊ आहेत. धावसंख्या 2 धावाने पुढे सरकते. धावसंख्या 44. 4-4. लॉस ऑफ 1 विकेट. नीरज आणि आकाश दोघे भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. आता मात्र खराब चेंडू, त्याही पेक्षा मोठा फटका. हा जातोय आकाशाला गवसणी घालणारा
षटकार. लॉस करायला घेतलंय फलंदाजाने. वारंवार चेंडूला हरवतायत, भासकतायत. जुना चेंडू शेष नाही, त्याच्यामुळे आहे तो चेंडू आता मानून घ्यायचा आहे. पंच, आपण त्या चेंडूचं बघा काय व्यवस्था करा. षटकाराने धावसंख्या होती ती 50 आणि आकाश खेळतो वैयक्तिक 25 या धावसंख्येवर. हॅलो, 25 धावा आतापर्यंत वैयक्तिक बनवलेल्या आहेत. आकाश याने, ज्याला आम्ही म्हणत होते की चाचपडत खेळतय, मात्र हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी तुमची क्षण बदलेल, कधी वेळ बदलेल, कधी दिवस बदलेल, कोणी सांगू शकत नाही. जर तर भविष्यवाणी अशा गोष्टींना क्रिकेटमध्ये काही थारा नाही, काही महत्व नाही. 50 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, 50 गाठलेले आहे. संकटात आहे निशांत. काय गोलंदाजी करू मी याला, कसले चेंडू टाकू, माझ्या भात्यातून कुठला आश्रय काढू, असा तर संकट पडलेलं आहे. बघा, महाभारत असो रामायण असो, इथे जेव्हा संकट पडायचे एखाद्या धनुर्धार्यावर, तेव्हा त्याच्या भात्यामध्ये बाण असायचे, अस्त्र असायचे. कुठल्या अस्त्राचा वापर होत नाही आणि फरक पडत नाही. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जात आहे. चौकार. सतीश भाई याचा वाढदिवस गाजतोय. फलंदाज सुमित, त्यानंतर आकाश हे वाढदिवस गाजवतोय. चौकार षटकारांची आतषबाजी करतोय. तर पुन्हा एकदा सतीश भाई याला 36व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या मानव कक्षामध्ये विराजमान असलेले, या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या तमाम पाहुण्यांचे मनपूर्वक आभार, स्वागत. 3 ओवर का यहाँ पर खेल खत्म हुआ. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है यहाँ पर 54, 54 रन. अभी भी लास्ट ओवर आना बाकी है. बहुत ही महंगे साबित हुए यहाँ पर निशांत. 29 रन दिए. नक्कीच 29 धावा खर्ची घातल्या. तरी राजू पाटील सर, आतापर्यंत सर्वात महागडे षटक हे आहे. स्पर्धा भलेही नाहीये, खूप सामने बाकी आहेत, आतापर्यंत मात्र तरी सर्वात मोठे षटक. आता मात्र डायरेक्शन बाहेर. खरबुजेकडे खरबुजेने रंग बदला. काय बात आहे. मोठ्या भावाची खेळी बघून छोट्या भावाला हुरूप आलेला आहे. दोघे बंधू आहेत. बघा, आकाश मोठा भाऊ मारतोय, तर छोटा भाऊ नीरज सांगतोय की मी का कुठे कमी पडू. त्याने सुद्धा सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत 2. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, झेपावतोय. एकेरी धावेने समाधान मानतोय, कारण जरी षटकार मारलेला असेल नीरजाने, आकाश मात्र इन फॉर्म मध्ये आहे. जय हनुमान गोवे आणि आदिती ट्रान्सपोर्ट. जय हनुमान गोवे, आदिती ट्रान्सपोर्ट. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर पिंपला संघ 61 धावा झालेल्या आहेत. गावदेवी पिंपलगर या संघाला चांगली फलंदाजी नंतर करावी लागेल. भलं मोठं आव्हान आहे. आता मात्र उंच आहे चेंडू. बघूया सीमारेषा क्लिअर करतोय का, आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषे बाहेर येतोय. हा चौकार. आदिती ट्रान्सपोर्ट 33-13 पिंपलास. जय हनुमान गोवे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीत या. आता मात्र कुठेतरी वाचलेला आहे गोलंदाज असं म्हणावे लागेल. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही.
मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जाऊ शकतायत आणि केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या अतिउच्च शिखरावर पोहोचलेली आहे 67. साफ सूत्र टेलिकास्ट आपण प्रत्येक चेंडू मागे बघू शकता. शंचित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. ओम फोटो स्टुडिओ आणि प्रोप्रायटर अनिल केनी यांच्या माध्यमातून खराब विस्टम शॉट आहे. खराब शॉट म्हणता येईल. आणि झेल सुटलेला आहे तिथे बघा. जीवनदान मिळतंय पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी, एकंदरीत खराब क्रिकेट पाहायला मिळतंय गावदेवी पिंपळकर संघाकडून. साथ मिळत नाही गोलंदाजाला. वारंवार चुका होत आहेत आणि त्याचा फायदा नीरज आणि आकाश घेत आहेत. आकाश क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुलटा चेंडू बॅटवर येतो पुन्हा तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी होईल मात्र धावचीची संधी नाही. हे 2 धावा पडून काढलेल्या आहेत. 4 षटक समाप्त होत आहेत. इनिंगची समाप्ती होत आहे आणि या 4 षटकांच्या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा अतिशय मोठ्या लागलेल्या आहेत. 71, 71 आणि 72 धावांचं आव्हान. जय हरी रांजोळी संघ कुठेही जाऊ नका. जय हरी रांजोळी संघ यानंतर या सामन्यातील विजेता संघ आपल्याशी भिडणार आहे. जय हरी रांजोळी संघ कुठेही जाऊ नका. डीजे ऑपरेटर सुमधुर संगीत आपण तोपर्यंत आस्वाद द्यायचा आहे. का यहाँ पर अगर जिक्र करें योगेश पाटिल योगेश चिकने सर तो 18.00 का है जो कि बहुत ही ह्यूज लग रहा है। इसके बाद होने वाला मुकाबला जय हरी रांदोली और इस मैच की विजेता टीम। तर जय हरी रांजोळी संघ आपण कुठेही जायचं नाहीये। 18 ची सरासरी प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 धावा घ्यावाच लागतील आणि हे लक्ष्य हे आव्हान काही साधं सोपं काम नाहीये। मात्र पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमणावर भर द्यावा लागेल तर तुम्ही प्रत्येक षटकामागे 18 धावा वसूल करू शकता। ती क्षमता आहे दोन्ही धष्टपुष्ट शरीराचे जे फलंदाज चाललेले आहेत। जय हनुमान गोवे 40+ संघ यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच छत्तीस भाई यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद जय हनुमान 40+ संघ गोवे।
72 धाव्या कराव्या लागतील. 18 प्रत्येक षटकामागे धावा तुम्हाला घ्याव्याच लागतील आणि त्या घेण्यासाठी तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचे षटक आहे, बघूया पहिल्या चेंडूवर काय करताय. उंची दिलेला चेंडू. बघा आपण या संघाने कशी सुरुवात केली आणि त्या संघाचा विचार केला तर बिमर्नोने सुरुवात केली होती. म्हणजे यावरून दोन्ही संघामधील फरक समजते, आपल्याला तफावत समजते, अंतर समजते, क्षमता समजते. हो बघा पुन्हा एकदा उजव्या स्टे बाहेर चेंडू. या अगोदर डाव्या स्टेच्या वरून जाणारा चेंडू होता, त्यानंतर मात्र लगेच चेंडू मध्ये परिवर्तन केलंय गोलंदाज नीरज याने. नीरज एक षटकार मारला होता नीरजाने. फलंदाजी संधी तेवढी मिळाली नाही कारण त्यांचे मोठे बंधू चांगल्या रीतीने खेळत होते. एकंदरीत त्यांनी 39 धावांचं योगदान दिलं होतं. पुन्हा एकदा नीरज पुढे सरसार खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. चेंडू एक हो हो झेल पकडलेला आहे. तो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए सर्वात यशस्वी झेल हा आहे या स्पर्धेतील. सर्वात आकर्षक झेल. एका हाताने चेंडूला, आम्हाला तरी ते थोडस दिसलं नव्हतं, मात्र नंतर समजलं की तो एका हाताने त्याने चेंडूला लपकलेला आहे हातामध्ये. काय क्षेत्ररक्षण आहे. जशी गोलंदाजी जशी फलंदाजी आणि तसेच क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा कामगिरी. एकंदरीत सांघिक कामगिरी होताना जयदुर्गा गोवे संघाची. नीरज राईट. आता मात्र क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय, सीमा रेषे पार, आर पार, चौकार. होता जसं की चेतेश्वर पूजा इससे पहले जो कैच पकड़ा था वहाँ पर सुमित ने, वो ऐसे कैसे चिपक जाते हैं हाथों में. वैसे एक बार बॉलिंग मार्क पर वो करने की कोशिश यहाँ पर वो किया है. गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए. इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 8 रन. हो यॉर्कर पाटीलचा चेंडू स्वतःचा बचाव केलेला आहे. नीरज याला चेंडूवर पोहोचता आलं नाही. जर पोहोचला असता तर कदाचित इथे धोका होऊ शकला असता फलंदाजाला. मात्र संघाची धावच्या संख्या 21 धावेने फक्त आणि फक्त पोहोचते 9 वर. 18 ची सरासरी घेऊन मैदानामध्ये सलामीवीर उतरले होते. त्यानंतर मात्र धावपकार फक्त 9 धावा आहेत. आता प्रत्येक षटकामागे धावसंख्या वाढलेली आहे. 61 धावांची गरज आहे, 63 धावांची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला षटकामागे आता 21 धावा कराव्या लागतील. 9 धावा संघाच्या मागे पडलेल्या आहेत सरासरीच्या दृष्टीने. त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक षटकामागे अजून 3 धावा वाढलेल्या आहेत. 18 वरून आता 21 वर पोहोचलेली आहे सरासरी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय देवेन. दोन्ही चांगल्या संघामध्ये लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण याच्यातील विजेता संघ भिडणार आहे. पहिल्या सामन्यात विजेत्या संघाशी उच्चासे बाहेर चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटवर गेला होता फलंदाज आणि मात्र जोपर्यंत चेंडू येतोय तोपर्यंत यष्टीरक्षकाने आपली कामगिरी पत्ते केली होती. म्हणजे अतिशय वेगवान चेंडूला बॅकफुटवर जाऊन तुम्ही कट करू शकत नाही. त्याच्यासाठी तुमची नजर, तुमचं पददालित्य सर्व काही योग्य होणं गरजेचं आहे. मात्र ते फलंदाजाच्या दृष्टीने झाले नाही. आपण बघू शकता VIP राही जिथे आपले सतीश भाई
ज्यांचा आज शुभ वाढदिवस आहे, आपण पाहू शकता हसऱ्या चेहऱ्याचे. मोठा फटका, हा चेंडू येतोय, बघूया बॅटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सुमित. झेल आणि आताही चांगली झेल पकडलेला आहे सुमित याने. काय कामगिरी आहे सुमित याची. संघामध्ये वाटा बघा सुमित याचा. एक फलंदाज, एक क्षेत्ररक्षक म्हणून. देवेन उजव्याच्या बाहेर चेंडू, मोठ्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे अपयशी ठरतायत फलंदाज. कारण धावांचा डोंगर आहे समोर आणि तो डोंगर चढता चढता पूर्णपणे दमछाक झालेली आहे. सुरुवातीलाच मोहरे गारद झालेले आहेत. त्या डोंगरावरून, धावांच्या डोंगरावरून घसरलेले आहेत, निसटलेले आहेत, पडलेले आहेत. प्रयत्न करता करता पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू, बचागे आमच्याकडे वळतायत, अवांतर धावेची खून करतायत. धावसंख्या 10. आता कुठे दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. खूप उशिराने दुहेरी अंकामध्ये पोहोचतय. 18 ची सरासरी होती, त्यानंतर 21 ची झाली. या षटकानंतर मात्र अजून वाढणार आहे. पायचीचा अपील अजूनही पायचीत बली या स्पर्धेत मिळालेला नाही, त्याची तलाश आहे. पंच सांगतात की लेग बायची खून करतायत. शरीराला चाटून गेलेला हा चेंडू उजव्याच्या बाहेर होता असा खून करतायत. त्या गोलंदाजाला समजावतायत की नाही, याच्यावर पायचीत दिला जाऊ शकत नाही. धावसंख्या 12. दोन्ही सामने एकतर्फी झाले राजू पाटील सर. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं षटकार आणि चौकारांनी, मात्र सामन्यामध्ये जे रंगत हवी, चुरस हवी आहे ती पाहायला मिळाली नाही. बघू शकता तुम्ही, प्रयत्नपूर्ण अपयशी ठरतायत. कॉट अँड बॉल, फलंदाज बाद. आमचे मामास गाजत या नाव, बाल्या मामास गाजत या नाव, आमचे मामास. नक्कीच बाळ्यामामाचं नाव गाजतंय आणि बाळ्यामामाचं नाव प्रत्येकाच्या होठावर आहे. आपण बघू शकता टीव्ही स्क्रीनवर सुद्धा त्यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, फोटो पाहायला मिळते, जे आपल्या अनेकांच्या हृदयामध्ये त्यांनी घर केलेलं आहे असे बाळ्यामामा. डीजे ऑपरेटरने सुद्धा चांगलं गाणी हेरलेलं आहे. इथे उंच फटका आहे, बघूया. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाही, फक्त सामन्याचा आनंद घेता येईल, लक्ष्यापर्यंत पोहोचता येणार नाही तुम्हाला. 2 षटक संपलेले आहेत. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 12. बहात्तर धावा करायच्या आहेत. धावा झालेल्या आहेत 12. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 30 ची सरासरी झालेली आहे. आता षटकामागे 30 धावा तुम्हाला कराव्या लागतील. षटक सुरू झालं, इनिंग सुरू झाली तेव्हा 18 ची सरासरी होती. दुसरं षटक सुरू झाले तेव्हा 21 ची सरासरी, आणि आता तिसरं षटक सुरू होत आहे. धावसंख्या 12 चेंडू, 60 धावांची गरज, 30 ची सरासरी आलेली आहे. आता गोलंदाजी मार्गावर राकेश. फुलटा चेंडू, खराब चेंडू, जिसका इंतजार था वही घड़ी आ गई. 6 रन. साऱ्या गाव पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर खराब गोलंदाजी, चांगला फटका.
स्ट्राईक येण्याचा प्रयत्न असेल, कारण एक मोठा षटकार पेश केलेला आहे या फलंदाजाने राहुल याने. धावसंख्या 20. लढत द्यायची, एक प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं की आमच्यामध्ये दमखम आहे असं दाखवून द्यायचं. भले आव्हान खूप आता आवाक्याच्या बाहेर असेल, मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं, पाहुण्यांचं मनोरंजन करायचंय, एक चांगला क्रिकेट खेळायचा आहे. हो, पुढे सजात घेण्याचा प्रयत्न बघूया. एसटीजीचा अपील केला जातोय. नाही, बजागे सर सांगतायत की नाही, कुठल्या प्रकारे धोका नाही तिथे फलंदाजाला, कारण एसटी रक्षक एसट्यांपासून खूप दूर आहे. राकेश यांनी लेग स्पिन टाकला, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता, मात्र एसटी रक्षक एसट्यांच्या समीप का नाही ते समजत नाही. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो. आता मात्र पुन्हा एकदा ललचावलेला चेंडू, लालच मध्ये टाकलेला चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. तसं काही नुकसान होणार नाही फारसं. दुहेरी धाव घेतली जाते. धावसंख्या 22. 72 धावांचं भलं मोठं आव्हान. बघूया 36 पर्यंत अर्धी मजल तरी हा संघ गाठतोय का, अजूनही 50 धावा दूर आहे. हो, पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न, उजव्या हाताच्या खूप बाहेर चेंडू, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. धावसंख्या 23. बघू शकता तुम्ही अक्षर पटेलच्या अंदाजाने तिथे चेंडूला वळण देताना मोठा फटका. चेंडू येतोय, बॅटवर येत नाही, हवेमध्ये आहे बराच वेळ चेंडू. नो मॅन स्लॅश मध्ये पडतोय चेंडू. एक दुहेरी धाव. राकेश पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट थर्ड मॅनला. जय हनुमान 40+ संघाचे एक अष्टपैलू खेळाडू राजेंद्रजी पाटील माजी कर्णधार आहेत. गोवे संघाचे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रोटीप्लस संघाचे अष्टपैलू खेळाडू माजी कर्णधार सन्माननीय श्री राजेंद्र पाटील या क्रीडानगरीवर आलेले आहेत. आपणास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. राजेंद्र पाटील गावची लाडकी जावई, आपणास विनंती असेल. शेवटचं षटक आकाश गोलंदाजी मार्गावर, चांगली फलंदाजी केल्यानंतर आता गोलंदाजी मार्गावर आहे. धावचीची संधी आहे तिथे, नाही संधी साधता येत नाही. लेग बायची खून करतायत बजागे सर. एकेरी धाव, सांघिक एकेरी धाव. धावसंख्या 26. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, वाईट लॉंगॉनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकदम सौम्य क्रिकेट चालू आहे. कुठल्याही प्रकारे तिथे गरमागरमी नाहीये, धावपळ नाहीये. सामन्यावरून पकड जशी मजबूत केलेली आहे आता, आणि पकड सोडलेले दिसतंय पिंपळगड संघाने. विजेता संघ जय हरी रांजोली. जहरमान गोवे संघ आणि आदिती ट्रान्सपोर्ट 3313 पिंपलास. आपण नाणेफेकीसाठी आता यायचंय, पण पुन्हा एकदा बदल केलेला आहे, फेरबदल. हवेमध्ये झेल आहे, स्क्वेअर लेगला आहे तिथे क्षेत्ररक्षक माहीत पोहोचू शकत नाही. झेल सुटलेला फारसा नुकसान होणार नाही. सामना जिंकलेला आहे किंवा सामन्यावर पकड मजबूत केली आहे, म्हणून क्षेत्ररक्षक सुद्धा जास्त रिस्क घ्यायला बघत नाही. कारण जर रिस्क घेता घेता एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर कदाचित पुढच्या सामन्यामध्ये त्याचा फटका बसू शकते. म्हणून कुठल्याही प्रकारे रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जात नाही क्षेत्ररक्षकांकडून, कारण आता त्यांच्या एक प्रकारे खिशामध्ये सामना गेलेलाच आहे. स्क्वेअर लेग पंजाच्या दिशेने चेंडू जातोय, हलक्या हाताने एक धाव काढली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते फक्त.
निराश केलं दोन्ही सामन्यांनी. दोन्ही सामने एकतर्फी झाले. प्रेक्षक खरोखर हताश झाले, निराश झाले. यानंतर तरी एक रोमहर्षक सामना व्हावा, चित्तथरारक सामना व्हावा, अटीतटीचा सामना व्हावा अशी अपेक्षा करतायत प्रेक्षक वर्ग. आकाश पुन्हा एकदा चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन. शेवटपर्यंत प्रयत्न काय त्यांना यश देत नाही फलंदाजांना. एक षटकार वगैरला तर चेंडूला सीमारेषे बाहेर भिडकावता आले नाही. त्याच्यामध्ये भलेही 3 चौकार असतील, मात्र मोठा फटका षटकाराच्या रूपाने कुठल्या फलंदाजाला राहुल यानंतर खिचता आला नाही. या इनिंगची सांगता, या मॅचची सांगता निर्धाव चेंडूने होते. याचबरोबर विजेता ठरतोय जयदुर्गा गोवे संघ. त्यानंतर गोवे येथीलच जय हनुमान गोवे हा संघ आणि त्याचे संघ मालक आपण नाणेफेकीसाठी यायचे. प्रतिस्पर्धी संघ असेल आदिती ट्रान्सपोर्ट 3313 पिंपलास डीजे.